नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 19 जून. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. यापुढे बरेच दिवस हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहण्याची शक्यता असल्यामुळे सदर ही गोष्ट रोजच्या अंदाजात सांगितली जाणार नाही. तसेच यापुढे राज्यात वारे वाहणार असून वाऱ्याचा वेग कमी जास्त होत राहील. मित्रांनो, मी 20 जूनपासून पावसासंबंधीचा अंदाज देण्यापूर्वी सगळीकडे असे सांगण्यात येत होते की अरबी समुद्रात कोरडे वारे वाहत असल्यामुळे राज्यात पुढील बरेच काही दिवस पावसाची शक्यता नाही व उपग्रह फोटो टाकून अरबी समुद्रातील ढग गायब झाले आहेत असे पण दाखवण्यात येत होते. पण मी जेव्हा सांगितले की मी 7 महिन्यापूर्वी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता राहील असे सांगितले व 20 जूनपासून राज्यात कोकण व मुंबई विभागाकडून हळूहळू मोसमी पावसास सुरुवात होईल असे सांगितले असून त्यानंतर राज्यात भाग बदलत पावसाची शक्यता राहील असे सांगितले असून वातावरणातील बदलामुळे दिनांक 21 जूनपासून या विभागाकडून पावसास सुरुवात होईल. बरेच शेतकरी बंधू विचारणा करत आहेत की आमच्याकडे 20 जूनला पाऊस पडेल का? त्यासाठी पुढील खुलासा करत आहे. दिनांक 20 जून रोजी मुंबई व उपनगरात कोकण घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच दिनांक 21 जून रोजी डहाणू, पालघर, मुंबई व उपनगरात कोकणात तसेच नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली या जिल्ह्यात कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील व अजून काही जिल्ह्यात स्थानिक वातावरणानुसार काही ठिकाणी पावसाची शक्यता राहील. तसेच दिनांक 22 जून रोजी राज्यात सर्वच विभागात कोठे मध्यम ते मुसळधार तर कोठे मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच दिनांक 22 जूनपासून पुढील काही दिवस राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता राहील. दिनांक 23 जून रोजी मुंबई विभाग, कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या विभागात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहील. सदर हा अंदाज चालू हवामानावर दिला असून वातावरणातील बदलामुळे यात थोडाफार बदल होऊ शकतो. तसेच आज दिनांक 19 जून रोजी सातारा, कोल्हापूर व कोकण यांच्या घाटमाथ्यावर तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव तसेच बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच अकोला जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच यवतमाळ जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग तसेच वाशिम, गोंदिया, गडचिरोली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्याच्या इतर भागात तसेच भंडारा, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर, सोलापूर, सांगली तसेच सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात तसेच पुणे या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात एखादे दुसरे ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या मर्यादित भागापुरता वादळी वाऱ्यासह तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.